आज एक महत्त्वाचा दिवस आहे, जागतिक मानवाधिकार दिन, आणि या संदर्भात आपल्यासोबत बोलायला विवेक पंडित आहेत, श्रमजीवी संघटनेचे ते संस्थापक आहेत आणि समर्थन या संस्थेचे कार्याध्यक्ष आहेत. आदिवासी वेठबिगार बालमजूर यांच्या अधिकारांसाठी अनेक वर्षांपासून ते सतत काम करत आलेले आहेत आणि अजूनही त्यांचं काम तितक्याच जोमाने सुरू आहे. आज त्यांच्याशी आपण बोलूयात. विवेक सर नमस्कार, IBN लोकमतमध्ये स्वागत आहे तुमचं. सगळ्यात पहिल्यांदा ना इंटरनॅशनल ह्युमन राईट्स डे काय आहे याच्याबद्दल सांगूया, म्हणजे आपल्याला ह्युमन राईट्स बद्दल बोलता येईल. आज 10 डिसेंबर आणि 10 डिसेंबर 1948 ला संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेने हा मानवी हक्काचा जाहीरनामा आजच्या दिवशी प्रसिद्ध केला. म्हणजे त्याला बरोबर 60 वर्ष आज होत आहेत. हाही एक योगायोग आहे. आणि मानवी हक्काचा जाहीरनामा प्रसारित करण्याची किंवा तो मंजूर करण्याची वेळ ही जगातल्या सर्व राष्ट्रांच्यावर आली. याचं मुख्य कारण जे आहे ते दुसरं महायुद्ध आहे. आणि दुसऱ्या महायुद्धाला जे कारण होतं की जी एक प्रचंड राक्षसी महत्वाकांक्षा घेऊन हिटलर संपूर्ण जग पादाक्रांत करायला निघाले होते आणि त्यांनी ज्यूंची कत्तल ज्या पद्धतीनं केली, 60 लाख ज्यू हे त्यावेळेला मारले गेले एका वंशाचे म्हणून, तर त्या पार्श्वभूमीवर मानवी हक्काला महत्त्व दिलं गेलेलं आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर हे आलं की मानवी हक्क याचा अर्थ पहिल्यांदा आपण समजून घेऊ की त्याला कोणत्याही सीमा नाहीत. म्हणजे देशाच्या सीमा नाहीत, रंगाच्या सीमा नाहीत, वर्णाच्या सीमा नाहीत, वंशाच्या सीमा नाहीत, लिंगाच्या सीमा नाहीत. मानव योनीमध्ये जो जन्माला आला जगाच्या पाठीवर कुठेही, त्याला जे अधिकार प्राप्त झाले ते या संयुक्त राष्ट्राच्या जाहीरनाम्याने आपल्याला 1948 साली जगातल्या सर्व मानवांना दिले. त्यामुळे आजचा दिवस त्या दृष्टीने महत्त्वाचा आहे की एक प्रकारचं मान्यता, राजमान्यता या मानवी अधिकारांना मिळाली. भारतीय भूमीमध्ये मानवी हक्क ही काही 1948 नंतर आलेली गोष्ट आहे असं नाही. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं होतं की आपला धर्म हा जगातला सर्वात उदात्त विचार सांगणारा धर्म आहे, परंतु आचारामध्ये सुद्धा तो तेवढा उदात्त आचाराच्या ऐवजी त्याच्या नेमकं विरोधी आचार करणारा धर्म आहे, असं स्वामी विवेकानंदांचं म्हणणं होतं. त्यामुळे मानवी हक्काचं हनन करणाऱ्या अनेक परंपरा या आपल्याकडे होत्या, परंतु त्याच सोबत आपल्याकडे समतेचं बाळकडू सुद्धा फार पूर्वीपासून दिलं गेलं होतं. उदाहरणार्थ सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया, इथे कोणत्याही सीमा नाहीये. दुसरी गोष्ट, संत ज्ञानेश्वरांनी जे पसायदान लिहिलं, हे पसायदान म्हणजे माझ्या दृष्टीने मानवी हक्काचा जाहीरनामा, ज्याला 60 वर्ष झाली आपण आता म्हणतो, याला 750 वर्ष झाली. बरोबर आहे. आणि तो पहिला मानवी हक्काचा जाहीरनामा आहे जिथे त्यांनी विश्वबंधुत्वाची कल्पना सांगितली. आणि दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. म्हणजे त्यांनी फक्त मानवांचा विचार नाही केला. युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स मध्ये, संयुक्त राष्ट्राच्या जाहीरनाम्यामध्ये मानवाचा विचार आहे, तर ज्ञानेश्वरांनी प्राणीजात सर्व प्राणीमात्रांचा विचार केलेला आहे, प्रत्येक सजीवाचा त्याच्यामध्ये. म्हणजे भारतीय भूमीमध्ये मानवी अधिकार हे आपल्या संस्कृतीमध्ये सुरुवातीपासून आहेत, फक्त आम्ही त्याचा विसर आम्हाला अनेकदा पडतो. निश्चितच सर. म्हणजे भारतीयांना ही जी मानवी हक्कांची संकल्पना आहे ही काही नवीन नाहीये, ती खूप पुरातन अगदी आधीपासून आहे. आपण आताच एक स्टोरी बघितली की शेतकऱ्यांचं कसं शोषण होत आहे सावकारांकडून. शोषणापासून मुक्ती हा एक महत्वाचा अधिकार आहे किंवा शोषणाविरुद्धचा अधिकार. तर या मानवी हक्कांचं स्वरूप काय हे थोडक्यात एक सांगा. म्हणजे आपण आता जे बातमी पाहतो की विदर्भामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि सावकारी विरोधी कायदे आहेत, सावकारी करणारे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत आणि त्यामुळे त्या कायद्यांची अंमलबजावणी होत नाही. मानवी हक्काचा जाहीरनामा जो आहे त्या मानवी हक्काच्या जाहीरनाम्यानंतर, म्हणजे मानवी हक्काचा जाहीरनामा आपण म्हणूया ती सनद आहे. बरोबर. त्यानंतर प्रत्येक राष्ट्र हे त्या मानवी हक्काच्या आंतरराष्ट्रीय जाहीरनाम्यानुसार आपली राज्यघटना बनवते. त्यातले काही गोष्टी त्या आपल्या राज्यघटनेमध्ये घेते, काही घेत नाही, कारण ते घेतलंच पाहिजे असं बंधन नाहीये, पण ते एक सर्वसाधारण मार्गदर्शक तत्व आहे. ते आपल्याकडे मानवी हक्काच्या जाहीरनाम्यातले अनेक तत्व ही आपल्या मूलभूत अधिकारामध्ये आपण घेतली, जसं की शोषणाविरोधी अधिकार आहे. तसंच सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे की भीती
आणि गरजा यापासून स्वातंत्र्य, फ्रीडम फ्रॉम फिअर अँड वॉन्ट. आता जे आपण पाहतो आहोत की खंडोगंती धान्य पिकवणारा जो शेतकरी आहे तो उपाशी आहे, तो कर्जबाजारी आहे. म्हणजे त्याला संरक्षण जे पाहिजे, सिक्युरिटी, हे संरक्षण मिळू शकत नाही त्याला. बरोबर. हे कोणतं संरक्षण मिळू शकत नाही? एक कायदा त्याचं रक्षण करू शकत नाही. ज्या वेळेला आपल्या राज्यघटनेमध्ये भाग 3 मध्ये आपण 2 गोष्टी महत्वाच्या आहेत त्या लक्षात घेऊ. राज्यघटनेमध्ये भाग 3 जे आहेत ते मूलभूत अधिकाराचे आणि भाग 4 जो आहे तो मार्गदर्शक तत्वाचे. आणि मूलभूत अधिकार जे आहेत हेच मानवी अधिकार आहेत. आणि या मूलभूत अधिकारामध्ये शोषणाविरोधीचा अधिकार आहे की शोषणाविरोधी कोणत्याही पद्धतीचं शोषण हे त्याज्य ठरवलेलं आहे. दुसऱ्या बाजूला कोणत्याही पद्धतीची वेठ म्हणजे जबरदस्तीनं काम करून घेणं हे सुद्धा त्याज्य ठरवलेलं आहे. शेतकऱ्याचं विविध प्रकारे शोषण होत आहे आणि ह्या शोषणासाठी जी उपाययोजना करायला पाहिजे ती करण्याचं काम कोणाचं आहे? तर ज्याला आपण स्टेट म्हणतो. स्टेट याचा अर्थ भौगोलिक राज्य असा अर्थाने नाही, तर राज्य याची जी 3 अंग आहेत राज्य व्यवस्थेची, ते एक कायदेमंडळ, विधिमंडळ, दुसरं कार्यपालिका आणि तिसरं न्यायपालिका. तर ह्या तिघांचं जे एकत्रितपणे म्हणतो आपण त्याला राज्य म्हणतो. तर ह्या राज्याच्या 3ही अंगांची जबाबदारी आहे की या मूलभूत अधिकारांचं संरक्षण नागरिकांच्या केलंच पाहिजे. एक्झॅक्टली. म्हणजे त्याला ऑप्शन नाही, पर्याय नाही. बरोबर. तुम्ही हा खूप महत्वाचा आहे, ह्याच्यावरती आपण डिटेल बोलू. पण आत्ता ना म्हणजे सलाम मराठाचे दर्शक बरेच हा कार्यक्रम बघतायत, म्हणजे शहरी भागाबरोबर ग्रामीण भागात सुद्धा कार्यक्रम बघतायत. त्यांच्यातल्या ना बऱ्याच जणांना ही गोष्ट माहितीच नाहीये की आपल्यालाही काही अधिकार आहेत, मानवाधिकार असतात, आपलेही काही हक्क आहेत, अधिकार आहेत. हीच गोष्ट त्यांना माहिती नाहीये, त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचत नाही. त्यांना आपण हे सांगू शकतो का की त्यांना आचार विचार स्वातंत्र्य आहे, अधिकार आहेत, नेमके कुठले आहेत? हा त्यांच्या मनात नेहमी प्रश्न असणार आहे. याच्याविषयी आपण त्यांना काय सांगू? आपल्या प्रेक्षकांना आपल्याला निश्चितपणे हे सांगायला लागेल, कारण एक प्रश्न नेहमी माझ्यासमोर येतो आणि मी विशेषतः शाळा महाविद्यालयांच्या मध्ये जेव्हा जातो त्या विद्यार्थ्यांशी बोलतो. इतकंच नाही तर शाळा महाविद्यालयांच्या शिक्षकांशी सुद्धा जेव्हा मी बोलतो आणि मी एक प्रश्न त्यांना विचारतो की आपल्याला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे काय? आणि ह्या प्रश्नाचं उत्तर हे विविध प्रकारे मला देण्यात येतं. उदाहरणार्थ की 15 ऑगस्ट 1947ला जे मिळालं ते, त्याचा अर्थ काय? म्हणजे ब्रिटिशांचा युनियन जॅक खाली उतरला आणि आमचा तिरंगा वर गेला म्हणजे स्वातंत्र्य मिळालं का? तर स्वातंत्र्य मिळालं याचा पहिला अर्थ आपण समजून घेऊ की मी 15 ऑगस्ट 1947 पूर्वी या देशातला प्रत्येक जण हा गुलाम होता, तो स्वतंत्र नव्हता. 15 ऑगस्ट 1947ला तो स्वतंत्र झाला, पण हे स्वातंत्र्य आहे कुठे? जसं अमेरिकेमध्ये स्वातंत्र्य देवत आहे तसं आपल्याला काही स्वातंत्र्य दाखवता येईल का की हे स्वातंत्र्य आहे? तर स्वातंत्र्य प्रतिबिंबित झालेलं आहे, मूर्तिमंत झालेलं आहे ते राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये, की हे जे मूलभूत अधिकार आहेत या मूलभूत अधिकारामध्ये आपण संक्षेपात जर पाहायला गेलं तर संघटना स्वातंत्र्याचा अधिकार आहे, शोषणाविरोधीचा अधिकार आहे, कायद्यासमोर सर्व समान असतील, कोणत्याही पद्धतीचं आर्बिट्ररी म्हणजे मनात आलं म्हणून कोणाला तरी अटक केली अशा पद्धतीची कोणतीही व्यवस्था किंवा कोणत्याही पद्धतीचं त्याचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाईल, संचार स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाईल, या देशांच्या सीमेच्या अंतर्गत कुठेही संचार करण्याचं कुठेही काम करण्याचं स्वातंत्र्य हे आपल्याला या मूलभूत अधिकारामध्ये दिलेलं आहे. तेव्हा अशा पद्धतीची जी स्वातंत्र्य दिलेली आहेत ही जास्त करून आपण म्हणू राजकीय स्वातंत्र्य आहे, जी फंडामेंटल राईट्स मध्ये आहे. आणि जी इकॉनॉमिक राईट्स आहेत, उदाहरणार्थ मला चांगली आरोग्य सेवा पाहिजे, प्रत्येकाला शिक्षण मिळालं पाहिजे, ह्या ज्या काही गोष्टी आहेत, ड्रिंकिंग वॉटर, पिण्याच्या पाण्याची सुविधा, ह्या आपल्याकडे मार्गदर्शक तत्वामध्ये. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की हा चेक आहे, मार्गदर्शक तत्व हा चेक आहे. आणि हा चेक असा आहे, त्यांनी सांगितलं होतं पेएबल व्हेन एबल, म्हणजे सरकारकडे जर ते देण्याकरता, ती स्वातंत्र्य तुम्हाला देण्याकरता पैसे असतील तर मिळेल, म्हणजे तुमच्या खात्यात पैसे जर नसतील तर तो बॅड चेक होईल, तो चेक परत येईल.
तेव्हा मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत अधिकारामध्ये हा फरक आहे. मूलभूत अधिकार कोणत्याही परिस्थितीमध्ये म्हणजे ज्याला अतिक्रमणीय आहेत ते. म्हणजे कुणालाही त्याच्यावर अतिक्रमण करता येत नाही. निश्चितच सर आणि हा खूप एक गोष्ट आपण लक्षात घेऊ की ते प्रत्येक नागरिकाला मिळालेले आहे. बरोबर आहे. म्हणजे सगळ्यांना मूलभूत अधिकार मिळालेले आहेत. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि त्यातही कलम 32 अनुसार आपल्याला हे दिलंय की जर मूलभूत अधिकारांवर अतिक्रमण होत असेल किंवा ते हिरावून घेतल्या जात असतील तर त्याविरुद्ध दाद मागण्याचा अधिकार सुद्धा आपल्याला मिळालेला आहे. त्या कलम 32 बद्दल बोलू, ज्याला घटनेचा आत्मा म्हटलं होतं बाबासाहेब आंबेडकरांनी, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. Exactly. याच्यावरती बोलूया आणि लोकांना हे सांगूयात की म्हणजे ते कशा पद्धतीनं उपयोग करू शकतात, त्याचा फायदा करून घेऊ शकतात आणि याच्याबद्दल गैरसमजुती काय आहे, या सगळ्यांबद्दल बोलूयात. पण त्याच्या आधी एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत.